लातूरच्या समाज कल्याण अधिकाऱ्याचे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण उच्चस्तरीय चौकशीची मागणी. शासनाची फसवणूक करून बदली, पदोन्नती व लाभ घेतल्याचा गंभीर आरोप. लातूर जिल्हा परिषद लातूर येथे कार्यरत असलेले जिल्हा सक्षमीकरण अधिकारी तथा समाज कल्याण अधिकारी संतोष कुमार नायकवाडी यांच्या नावावर असलेल्या MH29401977013626 क्रमांकाच्या दिव्यांग प्रमाणपत्रावरून मोठा वाद निर्माण झाला असून, हे प्रमाणपत्र बोगस असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, संतोषकुमार नायकवाडी यांनी 2022 मध्ये धाराशिव येथे कार्यरत असताना आपला प्रशासकीय प्रभाव वापरून जिल्हा सामान्य रुग्णालयातून अस्थिव्यंग, लोकोमोटर डिसेबिलिटी प्रकारातील दिव्यांग प्रमाणपत्र मिळविल्याचा आरोप आहे. संबंधित प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी UDID कार्ड तसेच दिव्यांग नोंदणी देखील केल्याचे समोर आले आहे. मात्र प्रत्यक्षात त्यांना कोणतेही स्पष्ट शारीरिक व्यंग नसल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे की, नायकवाडी हे कोणत्याही सहाय्यक साधनाशिवाय नियमित दुचाकी वाहन चालवून कार्यालयात ये-जा करतात. त्यांच्या हालचालींमध्ये किंवा शारीरिक स्थितीत कोणतेही गंभीर अस्थिव्यंग दिसून येत नसल्याने दिव्यांग प्रमाणपत्राच्या सत्यतेवर संशय अधिक गडद झाला आहे. यासाठी जिल्हा परिषद लातूर कार्यालयातील CCTV फुटेज तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी गंभीर बाब म्हणजे, या कथित बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर करून नायकवाडी यांनी बदली प्रक्रियेचा लाभ घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. धाराशिव येथून लातूर येथे सर्वसाधारण बदली मिळविणे तसेच पुढील बदली रोखण्यासाठी त्यांनी या प्रमाणपत्राचा वापर केला असावा, असा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, 2016 पासून आजपर्यंत विविध कालखंडात नायकवाडी यांची लातूर येथेच नियुक्ती राहिल्याची माहिती अधिकारातून समोर आली आहे. नियमाप्रमाणे अधिकाऱ्यांची बदली 3 वर्षांत होणे अपेक्षित असताना, नायकवाडी यांनी जवळपास 5 वर्षांपेक्षा अधिक काळ लातूर येथेच कार्यरत राहिल्याने संशय आणखी बळावला आहे. मुंबई मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच ते लातूरमध्ये कायम राहिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच, धाराशिव येथे झालेली बदली रद्द करून पुन्हा लातूर येथे परतण्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतल्याचेही समोर आले आहे. तक्रारीत दिव्यांग प्रमाणपत्रातील अनेक विसंगतींकडे लक्ष वेधण्यात आले आहे. संबंधित प्रमाणपत्रात नायकवाडी यांची शैक्षणिक पात्रता, हायर सेकंडरी, अशी नमूद करण्यात आली आहे. मात्र ते अधिकारी पदावर कार्यरत असल्याने त्यांची किमान शैक्षणिक अर्हता पदवीधर असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रमाणपत्रासाठी शासनाला चुकीची माहिती देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच प्रमाणपत्रात त्यांनी नोकरीचा तपशील लपविल्याचाही दावा करण्यात आला आहे. तक्रारदारांनी आरोप केला आहे की, या कथित बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नायकवाडी यांनी पदोन्नती, आर्थिक लाभ, वाढीव दिव्यांग भत्ते आणि करसवलतींचाही लाभ घेतला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण सेवाकाळातील लाभांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. राज्यात यापूर्वी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणात अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. विशेषतः वरिष्ठ अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या कार्यकाळात अशा प्रकरणांवर कठोर पावले उचलण्यात आली होती. त्याच धर्तीवर नायकवाडी प्रकरणातही कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तक्रारीमध्ये शासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये नायकवाडी यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करणे, जे हॉस्पिटल मुंबई येथे वैद्यकीय पुनर्पडताळणी करणे, चुकीचे आढळल्यास नागरी सेवा शर्तीप्रमाणे कारवाई करणे, तसेच फसवणूक आणि शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांनी जमा केलेल्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, कथित बोगस प्रमाणपत्राच्या आधारे घेतलेल्या पदोन्नती, आर्थिक लाभ आणि सेवा सुविधांची स्वतंत्र चौकशी करून दोष सिद्ध झाल्यास संबंधित अधिकाऱ्याला सेवेतून बडतर्फ करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या गंभीर आरोपांमुळे समाज कल्याण विभागात मोठी खळबळ उडाली असून, शासन आता या प्रकरणाची दखल घेऊन कठोर पावले उचलते का, याकडे संपूर्ण प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.